पुदिन्याचं महत्त्व आम्हाला जसं लक्षात आलं कोरोना काळापासून, त्यावेळेसपासून आमच्या वडिलांनी पुदिन्याची शेती करण्याचं ठरवलं आणि ती रासायनिक न करता सेंद्रिय कशी करता येईल जास्तीत जास्त त्याच्यावर भर दिला. कोरोनानंतर पुदिना हा नॅचरल इम्युनिटी बूस्टर आहे हे बऱ्याच जणांना म्हणजे आम्हाला पण लक्षात आल्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस केलं, लक्ष केंद्रित केलं. आम्ही मग आमची जी 20 गुंठे जमीन आहे, अर्धा एकर, त्याच्यात आम्ही 3 ते 4 गुंठेच्या आसपास पुदिना लावला. बाकीमध्ये फळं, चिक्कू, आंबा, सदाबहार आंबा, नारळ, बाकी फळंच बरंच आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पिकवतो. त्याच्यात जी लागणारी मेहनत आहे वडील आणि मी सोबत करतो त्यामध्ये. तर पुदिना काढताना आम्ही बाजार करतो. बाजारातून बरंच आमचं घराचा चरितार्थ चालत आहे. तर पुदिना काढतो आणि सोबत मी त्यांना मदत करत असतो. ते आम्ही बाजारात व्यवस्थित करून विकले जातो. आम्ही मंगळवारी शुक्रवारी इथले जे बाजार आहेत ते. तर दरवर्षी त्या 1 लाखाच्या आसपासचा आमचा त्याच्यातली उलाढाल आहे. अंबाजोगाई शहरापासून या अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर माझी वडिलोपार्जित 20 गुंठे जमीन आहे. या ठिकाणी मी 2020 मध्ये या पुदिन्याचं महत्त्व काय आहे या ठिकाणी मला त्यावेळेला समजलं आणि मग मी नंतर निर्णय घेतला की पुदिना आपण पण लावावं. त्यानंतर मी 4 गुंठे पुदिनाची लागवड केली आणि सेंद्रिय पुदिना, त्यामध्ये कसलाही रासायनिक खत नाही, फवारणी नाही, विदाऊट फवारणी, या हिशोबाने मी पुदिना केला आणि इतरांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी हा माझा संदेश आहे.